तर घंटा नाही. Let's take roll sound. Rolling. Action. सगळ्यांची वाजणार हा सीझन का. जे चांगले वागणार त्यांची मी वागवा करते, पण जे वाईट वागणार त्यांची मी बिग बॉसच्या चक्रवर्ती ते लाईन झाल्यावर जस्ट लुक अप. ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. सगळ्यांची वाजणार हा सीझन गाजणार, कारण मी येणार तर कल्ला होणारच. कधी ऋषी भोसले तर कधी सत्या जाधव, प्रिन्सही तोच आणि कोट्यवधींचा माऊलीही तोच. बाभुळगाव ते बॉलिवूड असा आहे ज्याचा प्रवास. आर्किटेक्ट, ॲक्टर, टेलिव्हिजन प्रेझेंटर, फिल्म मेकर, प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा तो आहे बिग बॉस. स्वागत करूया रितेश देशमुख यांचं. रितेश, मनापासून स्वागत आहे आपलं. लय भारी प्रोमो, लय भारी एंट्री. आता उत्सुकता आहे ती तुमच्या होस्टिंगची. तुम्ही किती आणि कसे एक्साइटेड आहात? सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व इथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत अत्यंत आभारी आहे. आणि एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला 20 वर्षात कधीच मिळालं नाही, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. खरं म्हणजे बिग बॉसचा मी प्रचंड मोठा फॅन आहे ह्या फॉर्मॅटचा, ह्या शोचा. आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टी व्हीचे आभार मानतो. आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे, कारण का हा माझा आवडता फॉर्मॅट आहे. अतिशय एंटरटेनिंग आहे, इमोशनल आहे. आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेच असता. प्रत्येक गोष्टी ज्या ज्या गोष्टी शोमध्ये होतात, पण मला वाटतं की दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्टंटचं असतं, आता होस्ट आणि कंटेस्टंट, इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग. एक्साइटिंग आहे असं तर तुम्ही म्हणालातच. या शोबद्दल जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं गेलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? माझी पहिली रिॲक्शन होते की खरंच आपण, माझी करण्याची तर इच्छा होतीच, परंतु ॲक्च्युली आमची टसल बऱ्याच दिवसांपासून चालू होती की कधी होतो आहे. माझा पहिला प्रश्न कधी होतं, मला करायची तर इच्छा आहे पण कधी होतं हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न होता. आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतो आहे आणि माझ्या 2-3 शूटिंग्स होत्या, पण मी म्हणालो की मी नक्कीच ॲडजस्ट करीन. आणि आय एम एक्सायटेड की 2-3 शूट्स मी अलीकडे पलीकडे पुश केलं आहे हा शो करण्यासाठी. होकार देण्याचं एकदम जेन्युइन रिझन किंवा एखादं खूप स्ट्रॉंग रिझन की हो मला हा शो करायचाच आहे? जो एका शोचा फॅन असतो
त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे. आणि होस्टिंग बिग बॉस मला वाटतं की ऑपॉर्च्युनिटीपेक्षा जास्त इट्स अन ऑनर अँड आय एम एक्स्ट्रीमली हंबल्ड अँड ऑनर्ड टू बी होस्टिंग दिस शो. आता एखाद्या टेलिव्हिजन शोचं होस्टिंग करण्याचा तुमचा काही हा पहिला अनुभव नाही, याआधी सुद्धा तुम्ही केलेलं आहे होस्टिंग, पण आता बिग बॉससाठी काही स्पेशल तयारी केली आहे? आता तयारी सुरू आमची झालेलीच आहे आणि सर्व टीमबरोबर बऱ्याच वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत, ब्रेनस्टॉर्मिंग सेशन झालेले आहेत. परंतु काय की कंटेस्टंट्स कोण आहेत हे मलाही माहीत नाही आहे, म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाही आहे. फॉर्मॅटची ऑफकोर्स चर्चा झाली कसं व्हायला पाहिजे, रिहर्सल्स पण सुरू आहेत आणि अजून होणार पण आहेत, बट इट्स एक्सायटिंग. आपण म्हणालात की आपण स्वतः या शोचे खूप मोठे फॅन आहात, तर या शोची अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते, खूप आवडते? मला वाटतं कुठल्याही शोज चालण्यासाठी ना त्या शोचे इमोशन्स कनेक्ट होणं फार गरजेचं असतं. कंटेस्टन्स येतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असते, परंतु ती लोक व्यक्ती म्हणून कशी असतात ते या शोमध्ये 10व्या-12व्या दिवसानंतर आपल्याला कळायला सुरू होतं. त्यांच्यावरती जे जे प्रेशर्स असतात, जसं त्यांना सामना करावा लागतो, त्या प्रेशरबरोबर ते कसे होतात, कुठल्या लोकांशी त्यांची मैत्री होते, ते मॉरली कुठे करेक्ट आहेत. काय आहे की प्रत्येकजण प्रत्येक वेळी मॉरली करेक्ट असू शकत नाही, आपणही नसतो, कोणी नसतं, परंतु योग्य वेळी तुम्ही काय स्टँड घेता त्याच्याशी ऑडियन्स कनेक्ट होतं आणि ते कुठेतरी प्रत्येक कंटेस्टंटमध्ये इनबिल्ट असतं आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला फार आवडते. बिग बॉसची खासियत म्हणजे बिग बॉस या शोची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्याच्या होस्टची सुद्धा होते. सो तुम्ही आता त्या क्लबमध्ये आलेला आहात आणि सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र, तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आम्ही ऐकलेत, पाहिलेत तुम्हाला एकत्र. काही टिप्स घेतल्यात किंवा मिळाल्यात? काय माहिती आहे का, ते जसं होस्ट करतात ना तसं मला वाटत नाही जगात, भारतात सोडा, जगात हा एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. जगात कोणीही होस्ट करू शकत नाही. त्यांची एक इनबिल्ट नॅचरल स्टाईल आहे, त्यांचा एक ॲटिट्यूड आहे, त्यांचा एक स्वॅग आहे, तो फक्त त्यांचाच आहे. आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काही कळतं की कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे, कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत. आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं होस्टलासुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं. आणि तिथं एक थिन लाईन असते की ते तुमच्या स्वभावामुळे तुम्ही एक स्टँड घेऊ शकता, परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं आणि आय विल ट्राय अँड टेक दॅट स्टँड. तुम्ही खूप मोठे मल्टीटास्कर आहात, तुम्ही ॲक्टर आहात, फिल्ममेकर आहात, प्रोड्युसर आहात, तुम्ही टेलिव्हिजन प्रेझेंटर आहात, आणखी नव्यानता भूमिकेमध्ये तुम्ही येत आहे, हे स्टार्टअप आहे तुमचा. हे सगळं मल्टीटास्किंग तुम्हाला काय शिकवतं, काय देतं? सर्वात प्रथम ना मी सीकर आहे, मला नवीन नवीन गोष्टी करायची फार इच्छा असते आणि मला जर असं म्हटलं की हे शक्य नाही आहे किंवा अवघड आहे तर मला असं वाटतं की ते सर्वात पहिलं केलं पाहिजे. आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच संधी समोर आल्या आणि आय जस्ट टुक देम ऑन. आणि कसं आहे की इट्स नॉट की प्रत्येक वेळा तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही जे पाऊल घेता ते यशस्वी ठरतं, परंतु प्रयत्न सोडले नाही पाहिजेत. अँड दिस इज एन एक्सायटिंग प्लॅटफॉर्म आणि मला वाटतं की सध्या माझ्या आयुष्यात जर काही एक्सायटिंग गोष्ट असेल तर ह्या क्षणी बिग बॉस होस्टिंग आहे. ही तुमच्या आयुष्यातली आत्ताची सगळ्यात एक्सायटिंग गोष्ट आहे. आपण बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती उभं आहोत, आपण बिग बॉसबद्दल बोलतोय. तुमच्या घरातले बिग बॉस कोण आहेत? माझ्याच नव्हे तर सगळ्यांच्या घरात एकच बिग बॉस असतो, तो म्हणजे त्याची बायको. सुपर. आता आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत. तुम्ही जितके एक्सायटेड आहात त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता आय एम शुअर आपल्या सगळ्यांना आहे, सगळ्या प्रेक्षकांना आहे, तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात आणि नवीन रूपात बघण्याची. त्यासाठी अर्थात शुभेच्छा सुद्धा आहेत. थँक्यू. हा इव्हेंट आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि बिग बॉसचा हा सगळा मोठा घाट घालण्यासाठी
कलर्स मराठी वाहिनी आणि एंडमॉल शाईन इंडियाचे जे पिलर्स या शोच्या पाठीमागे उभे आहेत तर त्यांना आपण आता मंचावरती आमंत्रित करणार आहोत. आलोक जैन, प्रेसिडेंट जनरल एंटरटेनमेंट वायकॉम, केदार शिंदे, हेड प्रोग्रामिंग कलर्स मराठी, आणि दीपक भर, फाउंडर अँड ग्रुप CEO बँजे एशिया अँड एंडमॉल शाईन इंडिया. आपल्याला संवाद साधायचाच आहे, आपल्याला बोलायचं एकमेकांशी, पण त्याआधी तुम्हा सर्वांचे एकत्र फोटोज मीडियाला हवे आहेत. सो मी रिक्वेस्ट करते मीडियाला. आलोक सर, तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. Thank you. की ॲक्च्युली व्हॉट मेक्स द करंट बिग बॉस सीझन स्टँड आउट फ्रॉम द प्रिव्हियस वन? एव्हरीबडी वॉन्ट्स टू नो दिस, व्हेरी क्युरियस अबाउट दिस. Thank you. First of all, I'm very grateful and warm welcome to all the people who are there here today gathered for this press meet. Thank you everyone, and to our viewers, and also to Ritesh for the gracious hosting of this season. See, it's, the question you are asking is how are we, see, I think it's a little bit of, we should talk about at the end of the show what happens, but at the moment our ambition is very big on this show, this season. We feel that Bigg Boss has done so wonderful across all markets, and we really want to make this season in Marathi very big. And so we are looking at a very 100% fresh approach across all dimensions of the show. We are looking at a very exciting bunch of contestants, housemates for the show. The kind of activities and the things which we are planning in the house are extremely unpredictable and very exciting. And besides this, you know, we have Ritesh, which is absolutely very fresh and a youthful take on the show. So we're very excited. Our ambition is to make it one of the most successful season for Bigg Boss in Marathi, and also something which stands out as many other Bigg Bosses across the country we have done together with Endemol. So रिजनल लँग्वेजेसमध्ये, स्थानिक भाषांमध्ये सुद्धा ऑफकोर्स बिग बॉस एक वन ऑफ द पॉप्युलर शो आहे, आणि आता तो मराठीमध्ये सुद्धा 2 वर्षांनी पाहायला मिळतोय, त्यामुळे त्याच्याबद्दलची एक्साइटमेंट खूप जास्त आहे. वन मोर क्वेश्चन फॉर यू इज, how does the Bigg Boss franchisee adapt its format for the different regional audiences or the languages? So I think Bigg Boss is extremely exciting format because there is a center core to it, and then it provides a lot of freedom for anyone to adapt to the regional flavors. For example, it provides a opportunity for you to have contestants from various walks of the life, from various parts of the state or the country. So it provides an option to you have a cultural flavor to the state. Even the tasks, activities which you do in the house can be very easily adapted to the local sensitivities. And also the host is always from the market, someone who is extremely connected and rooted to the market. And someone, because the host plays a very important role, who is a bridge between the consumers and the house. And a person coming who is really connected with the audience, like specifically in this case Marathi audience, is a big important part of making the show adapt to the regional flavor. I think that's the ambition which we are going ahead with. Thank you. Thank you so much. केदार सर, यावेळेला आता सरप्राइजेस काय मिळणार आहेत? म्हणजे अगदी होस्ट पासून पहिलं सरप्राईज मिळालंय, तर आता आणखी कोणकोणती नवी सरप्राइजेस प्रेक्षकांना मिळणार आहेत? नमस्कार सगळ्यांना, व्यासपीठ सगळ्यांनाच नमस्कार. ज्ञानदा, कशी आहेस तू? छान. तिला असं विचारल्याशिवाय पुढचं काही बोलत नाही ना ती, आपल्या सगळ्यांनाच माहिती. काय म्हणशील ज्ञानदा? मला आज एक्झॅक्टली 8 महिने झालेत कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग होऊन. माझा 9वा महिना सुरू झाला आहे. खऱ्या अर्थानं बाई पण भारी.
पण मला एक आनंद आहे की 9व्या महिन्याची प्रेग्नन्सी ही बिग बॉस मराठी असणार आहे माझ्याकडून. सो दॅट विल बी अ बिग थिंग फॉर मी. आणि त्याच्याबद्दल मी खरंच परमेश्वराचे स्वामींचे आभार मानतो. मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की ज्या दिवशी मी पहिल्यांदा कलर्स मराठीमध्ये पाऊल ठेवलं आणि घरी गेलो तर 2 गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. मी माझ्या आईला सांगितलं की आई मी कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग झालो आहे. माझे वडील हे मिल वर्कर आहेत, त्यामुळे त्यांनी आयुष्यभर चाकोरीबद्ध आयुष्य जगले. तर माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं लागलं आहे तो आता वायकॉम 18मध्ये. तर माझे वडील म्हणाले चला मुलगा सेटल झाला. म्हणजे 30 वर्षात मी काही सेटलमेंट घेतलीच नव्हती असं मला वाटायला लागलं. आणि दुसरा प्रश्न माझ्या आईने विचारला, बाकी सगळं मरू दे, बिग बॉस कधी येणार आहे? तर मी म्हटलं हे कनेक्शन जे आहे प्रत्येक मराठी घरामध्ये या बिग बॉस मराठीचं कनेक्शन आहे. मी जिथे जिथे गेलो किंवा आताही आम्ही नवीन शोजचे जेवढे म्हणून प्रोमो टाकतो, खाली जवळजवळ आम्हाला एवढंच विचारण्यात येतं, ते सगळं जाऊ दे, बिग बॉस कधी येणार आहे? तर हे जे कनेक्शन आहे हे रसिक प्रेक्षकांचं कनेक्शन आहे, हे त्या टेलिव्हिजन ऑडियन्सचं कनेक्शन आहे. आणि त्या ऑडियन्सला आपलंसं कुठलं तरी एक कार्यक्रम असा वाटतो ज्याच्याबद्दल ते इतके एक्सायटेड असतात. आणि ते एक्साइटमेंट आहे बिग बॉस मराठी. यावर्षी आम्हाला तरुण बिग बॉस मराठी मिळालेला आहे. सो भाऊ, मी कधी भाऊंबरोबर काम नाही केलं, बट माझ्या मनामध्ये 100% त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे हा फारच उच्च दर्जाचा आहे. आणि मला एवढं पण माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये पण तो आदर असणारच, कारण दोघंही आम्ही दिग्दर्शक असल्यामुळे दोघांच्याही जे रूट्स आहेत, जी माती आहे ती मराठी इंडस्ट्रीची आहे. पण आम्हाला या निमित्ताने तरुण एक होस्ट मिळाला. आणि आत्ताचा बिग बॉस तुम्हाला तरुण दिसेल. वेगवेगळ्या वयोगटातली लोकं असतीलच 100%, पण त्याची एनर्जी जी असेल ती अत्यंत उत्साहवर्धक असेल आणि जी प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्ह्युअरला प्रत्येक क्षणी चॅलेंज करणारी असेल. यावेळेचा मराठी बिग बॉस हा कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल असेल. तुम्ही अजिबातच प्रेडिक्ट करू शकणार नाही. जे कॉन्टेस्टंट्स असतील तेही तुम्ही प्रेडिक्ट. आता मी यूट्यूबवर बघतो आणि मला जाम हसू येतं, अरे वा वा वा, बरेच लोक काय 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 बोलत असतात. पण मला आनंद आहे की याच्याबद्दल एवढी चर्चा होते. पण आजच्या दिवसानंतर ज्या काही आता चर्चा होतील आता एवढ्या शिगेला पोचतील की 28 तारखेचा ग्रँड प्रीमियर आणि त्याच्यानंतरचे रोज रात्री 9 वाजता महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये टेलिव्हिजन लागल्यानंतर फक्त एकच दिसेल, बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख. आणि मी ही तुम्हाला खात्री देतो, यावेळेचा सीझन हा आमचा, खरं तर माझा पहिलाच सीझन आहे. मी आयुष्यामध्ये 17 सीजन्स जो हिंदी के होते हैं वो मैंने टेलिव्हिजन पे देखे है. मराठीचे सीझन्स पण बघितलं. पण मला कधी असंच वाटलं नव्हतं की मी कधीतरी बिग बॉसच्या त्या सगळ्या कुटुंबाचा एक भाग होईल. आज मी त्या ठिकाणी जातो, प्रत्येक गोष्ट बघतो. मी खरं सांगू तुम्हाला अगदी मनापासून, आणि मी खूप खरं बोलणारा माणूस आहे, कारण हेड ऑफ प्रोग्रामिंग वगैरे या सगळ्या खुर्च्या झाल्या. शेवटी मी माणूस आहे आणि मला तुम्ही एक कलावंत म्हणून ओळखता आणि लेखक दिग्दर्शक म्हणून ओळखता. हा जो अख्खा प्रवास आहे हा अत्यंत एक पॉवर पॅक फिल्म करण्याचा प्रवास आहे. म्हणजे असंख्य लोकांचे कष्ट यात आहेत. हा कुणा एका माणसाचा कार्यक्रम नाही आहे. जेव्हा 100 कॅमेरे लागतात आणि त्याच्या बरोबरीने 300-400 लोक जेव्हा एका डोक्याने काम करायला लागतात. आज या सगळ्यांचं प्रतिनिधित्व रितेश भाऊ करणार आहेत आणि ते संवाद साधणार आहेत कॉन्टेस्टंटशी, किंवा रसिक प्रेक्षकांच्या बद्दल पण जे नातं रितेश भाऊंचं निर्माण होईल ते त्या रसिक प्रेक्षकांचं आणि रितेश भाऊंचं नातं असलं तरी आपल्या सगळ्यांचं ते नातं असणार आहे. मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मला असं वाटतं की वरच्या कुठेतरी माझ्या आयुष्यात पण कुठेतरी एक बिग बॉस आहे आणि त्यांनी मला बरोबर 8 महिन्यापूर्वी या घरात टाकलेलं आहे. आणि मी खेळतोय चांगला. आलोकजी, सुषमा, माझे होस्ट वेगळे आहेत. आलोकजी आहेत, सुषमा आहेत, ते होस्टिंग करतात माझं. मध्ये मध्ये मी जेव्हा चुकतो तेव्हा मला सांगतात, मध्ये मध्ये मी बरोबर असतो तेव्हा शाबासकी देतात. मग कसं खेळायचं हे मला सांगत राहतात. सो थँक्यू या फॅमिलीचा मला भाग करून घेण्याबद्दल. आणि मी तुम्हा सगळ्यांना एक खात्री देतो, आजपर्यंत जेवढे म्हणून माझ्या कलाकृती लोकांना आवडलेले आहेत
लोकांनी डोक्यावर घेतलेले आहेत. मला असं वाटतं बिग बॉस मराठी हा कळस असेल. थँक्यू व्हेरी मच. बिग बॉसबद्दल असणारी आणखी एक उत्सुकता म्हणजे ते घर कसं असणार आहे, त्याची थीम नेमकी कशी असणार आहे. तर यावेळची थीम काय आहे? मला असं वाटतं की यावेळची थीम भाऊनी प्रोमोमध्ये सांगून टाकलं आहे. सगळे कॉन्टेस्टंट चक्रव्यूहामध्ये शिरणार आहेत. बस एवढंच आहे. इतकंच बोलण्यासाठी चक्रव्यूह. बिग बॉस इज चक्रव्यूह. मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की मी माझ्या टीमला आणि एंडबॉलच्या टीमला थँक्यू म्हणतो की ज्या पद्धतीने ते सगळे काम करतात. माझी वायकॉम 18मधली कलर्स मराठीची टीम आहेच. ते सगळे माझ्याबरोबर असतात. मग ते नॉन फिक्शनची लोकं असतील सगळेच. पण एंडेमॉलची पण टीम म्हणजे कसं असतं ना की लग्न लावायचं असेल ना तर नवरा बायको याच्यापेक्षा पण ना 2 घराणी एकत्र येण्याची गरज असते. तर ते करेक्ट 2 घराणी आता एकत्र आली आहेत, एंडेबॉल आणि वायकॉम. त्यामुळे हे लग्न छान होईल. त्याची खात्री आहे सर्वांना. आणि रितेश, तुमच्यासाठी प्रश्नांचा चक्रव्यूह माझ्याकडे नाही आहे, तो इकडे आहे. त्याच्यामुळे थोडासा वेळ देते तुम्हालाही तयारी करायला. आणि मी दीपक सरांना प्रश्न विचारणार आहे. दीपक सर, ॲक्च्युली इनोव्हेशन इज द की इन दिस फॉर्मॅट. सो हाऊ डज इनोव्हेशन कीप द बिग बॉस फॉर्मॅट फ्रेश अँड एंगेजिंग फॉर द ऑडियन्स? Well, for us, we are blessed with viewing at least 55 countries across the globe who are producing this show year on year. And it's a show that has gone on for more than 25 years. So we are blessed with the learnings of about 50 countries year on year, sending us a lot of details about tasks, creatives, elements to be used, different trigger points, different kinds of voices, different personalities of hosts, and we are constantly looking at countries like Italy, Spain, Argentina, other Latin American markets, some Asian markets where we borrow a lot from there. So we are blessed with a lot of tricks in the bag, which we keep innovating. And within India itself, as Kedar bhai said, it's been almost 17 years since we've been producing this in various different markets now. So we've got a lot, and I think this season of Marathi will show you a lot of that.